स्वस्तिक म्हात्रे मॅन फ्रॉम पनवेल. पहिलाच बॉल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल स्लॅश केलं, पाठवलंय डीप पॉइंटला. पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. 4 ओव्हर आहे, त्याच्यामुळे सुरुवातच अगदी दणक्यात केले. 24 बॉल आहेत, कारण पहिल्यांदा आपण पहिल्या फेजचे सामने 5 ओव्हरचे म्हणजे 1 ओव्हर एक्स्ट्रा मिळायची, परंतु आता दुसऱ्या राऊंड मध्ये आपण पाहिलं तर 1 ओव्हर कमी आहे, त्याच्यामुळे पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. येणारीच्या 5 बॉल अजून शिल्लक आहेत. रजत मुंडे आणि त्याच वेळेला इजाज कुरेशी हे 2 खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. दोघांकडे चांगला अनुभव आहे. मोठमोठ्या टीम मध्ये जे खऱ्या अर्थाने ज्यांना मागणी असते, संपूर्ण महाराष्ट्र दौरा, भारत दौरा किंवा त्याच वेळा दुबईला 10PA स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धेमध्ये ज्यांना आपला खेळ दाखवला असे हे खेळाडू. ओहो, थोडा बॅकफुटला गेला आणि चेंडूला पाठवून दिला डीप स्क्वेअरच्या दिशेनं. येतोय बॅक टू बॅक इन रो, दुसरा चौकार. दोन बॉल वरती 2 षटकार आलेले, चौकार आलेले आहेत आणि 8 धावा फलकावरती मात्र पूर्ण झालेले आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण पहिलेच 2 बॉल वरती 2 चौकार आले. तर येणारे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज स्वस्तिक म्हात्रे. पॉवर प्लेचा इथे फायदा उतरत असताना खऱ्या अर्थानं साई झारखंड संघ, कारण सर्वांनाच माहिती आहे की या संघामध्ये 4 आयकॉन खेळाडू अगदी चांगल्या पद्धतीने खेळ करत आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढले फटका. लगातार 3 बॉल वरती 3 चौकार. येस हरी, आमचे अंपायर. सगळ्यांचा जोश किंवा सगळ्यांचे आता चेहरे पूर्णपणे उतरलेत, पण तो हॅरी सरांचा जोश अजून तसा असा आहे. जसे आले होते तसेच त्यांचा डान्स पाहायला मिळतोय. आता गाणी मात्र बंद झाली आहेत, परंतु त्यांचा डान्स मात्र अजून सुद्धा ते दाखवत आहेत. पहिले चौकांची हॅट्रिक करणारा दिशांत पाटील, तदनंतर आता हा दुसरा आपल्याला खेळाडू मिळालतोय या स्पर्धेमधील, जो 3 बॉल वरती 3 चौकार लगावतोय. नाव आहे आदिल कुरेशी. येस, आदिल कुरेशी आमच्या थळचं आहे आणि नाव आता इजाज कुरेशी. आपल्याकडे इजाज कुरेशी फार कमी येतो, आदिल कुरेशी सातत्याने येत असतो. नाव ते तोंडामध्ये आहे. चांगला फटका. चौथ्या बॉल वरती 4 बॉल वरती 4 षटकार, 4 चौकार आलेले आहेत आणि 16 धावा फलकावरती आलेले आहेत. टी शर्ट सुद्धा पाहिली तर खूप चांगली चमकत आहेत. अगदी जणू काही जेव्हा फिल्डिंगला उतरतात प्लेयर तेव्हा दणेसर आपण पाहिलं तर अगदी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच त्यांच्या ओनरचं कौतुक करतोय ज्यांनी ही टी शर्ट चॉईस केली आहे. कारण आता या जमान्यामध्ये आपण पाहायला गेलं तर पूर्वी अशी टी शर्ट नसायची, आणि आता जर आपण पाहायला गेलं तर टी शर्ट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. अगदी फॅन्सी टी शर्ट, आणि आता गोल्डन कलरचं नाव सुद्धा, त्यांचे नंबर, त्यांची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळचे जवळपास टायमिंग पाहिलं तर 4:30 वाजलेले आहेत आणि या 4:30 वाजत असताना अजून सुद्धा हा सामना सोडा तर दर्णे गुरुजी अजून 2 सामने मात्र बाकी आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण बॉल द्यायचा मैदानावरती लगेच. चला बॉल द्यायचा मैदानावरती. चला स्वयंसेवक तर दर्णे गुरुजी पहिले 4 बॉल वरती 4 चौकार तर आलेत. येणारे 2 बॉल वरती 2 चौकार येणार का? 6 बॉल मध्ये 6 चौकार तर षटकार नॉन सेकंड वरती असलं रजत मुंडेने मारलेत. आता चौकार इथे मारणार का? ओहो, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, परंतु हाताचा स्पर्श झाला होता चेंडूला आणि त्यामुळे मात्र चेंडू थांबला. परंतु या बॉल वरती 2 धावा पूर्ण केल्या आणि आतापर्यंत 18 धावा पहिल्याच 5 बॉल वरती वसूल केल्यात. गोलंदाज स्वस्तिक.
अंतिम बॉल पुन्हा एकदा स्ट्राइक इन वरती इजाज. अकोट टप्प्याचा बॉल आणि आता एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन आणि दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. ओहो, एक ओव्हर इथे समाप्त झाली. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना 19ला 0. 19 धावा पूर्ण झाल्या. 3 षटकं अजून बाकी. आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं दिसणार आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक हे बाहेर होते. आता मात्र त्यामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला वाढताना दिसणार आहेत. 18 बॉल आपल्याकडे शिल्लक आणि या 4 ओव्हरमध्ये तुम्हाला एक चांगलं टार्गेट द्यायचं आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती सूरज खांबे, मॅन फ्रॉम दिघोडी. अगोदरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी टाकली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहूया आता कशी गोलंदाजी तो करेल. खऱ्या अर्थानं दिघोडी संघामधून सुद्धा बरेचसे खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून आपण बाहेर पाहतो आणि हे यश आहे. आपल्याकडचे खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून बाहेर जावे. कारण पूर्वी दर्णेगोरचे संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आपल्याला बरेचसे आयकॉन प्लेयर हे बाहेरून आणावे लागत असायचे, परंतु आता मात्र बरेचसे अलिबागचे प्लेयर हे संपूर्ण महाराष्ट्र दौरा करतात, भारतामध्ये मात्र खेळताना दिसतात. चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि या बॉल वरती फलंदाज बॅटिंग करत असताना इजाज बॅक टू द पॅव्हलियन. सरा नवीन फलंदाज लगेच मैदानावरती प्रस्थान करायचं आहे आणि आता निखिल पाटील हा नवीन फलंदाज मैदानावरती प्रवेश करतोय. चांगला कमबॅक करणं, सुरुवात अगदी दणकट झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा फलकावरती पूर्ण झाल्या होत्या आणि आता या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले गोलंदाजानं आणि आता येणारे 5 बॉल्स अजून शिल्लक आहेत. दिघोडी गावचा आपला लोकल बॉय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवरती इजाज खुर्शीला त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज निखिल पाटील मैदानावरती, मॅन फ्रॉम वाघोरण अलिबाग. आपल्या अलिबागचा हा दुसरा खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून झारखंड संघामध्ये तो खेळत आहे आणि टी शर्टने मात्र आज सर्वांना प्रभावित केले. आपण पाहू शकता की नंबर सुद्धा चमकत आहे, त्यांची नावं चमकत आहे. टी शर्टचा कलर ब्लॅक आहे, ट्रॅक पॅन्ट सुद्धा आपण ब्लॅक पाहू शकता. फक्त शूज जर अजून ब्लॅक असते तर कॉम्बिनेशन झालं असतं सगळं ब्लॅक ब्लॅक. ओहो, चांगला बॉल, परंतु पंच वाईट बॉलचा इशारा करत आहेत पुरुषोत्तम भगत. त्यांच्या समवेत प्रीतम पाटील, प्रशांत बांदिवडेकर आणि आमचे डान्सिंग अंपायर हॅरी, हे 4 अंपायर्स आज या दिवसामध्ये आपण पाहिलं. धावसंख्या स्थिर आहे फलकावरती, ते म्हणजेच 20 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येत होत्या, परंतु या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक केले सूरज खांबेनं. निखिल पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉल फेस करत असताना चेंडू सीमा पार षटकार. चला डीजे योगेश, आता या सकाळची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे आपली गाणी नक्कीच आपण वाजवायची आहेत. प्रेक्षक बरेचसे झोपी गेलेले आहेत आणि ते स्वतः डीजे ऑपरेटर झोपी गेलेत, म्हणजे प्रश्नच नाही वाजवण्याचा. चला डीजे योगेश, थोडीशी गाणी वाजवली तर आमचे प्रेक्षक जागे होतील. पुन्हा एकदा मॅच कडे. संघाची धावसंख्या फलकावरती आता 26. पुन्हा एकदा ओहो, जबरदस्त स्लॅश केलं आणि चेंडूला पाठवून दिला बॅकवर्डी पॉइंटला, येतोय चौकार. आता भक्तिगीत सुरू करा कारण सकाळचं टायमिंग सुरू झाले. 30 धावा फलकावरती. चांगली सुरुवात निखिल पाटीलची. तीस धावा फलकावरती आलेले 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज खांबे. ओहो, खोल टप्प्याचा बॉल
एक सिंगल धाव पहिली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ओहो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण तो नाही केला. एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत. हळूहळू मात्र 24 बॉल मध्ये चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगले फटके येत होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा षटकार चौकाराला एक विकेट सुद्धा प्राप्त केला आणि अजून देखील येणारे 2 बॉल्स मात्र शिल्लक असतील सूरज खांबेच्या षटकातील. एका बाजूला साई झालकंठ, दुसऱ्या बाजूला आपण येथे संघ पाहिला तर नागेश्वर आवास या 2 संघादरम्यान ही लढत. चांगला फटका फसला. कॅच मात्र होणार का आणि कॅच पकडलाय फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय मयूर वाघमारे. खरं तर या मैदानावरती तो अगोदर सुद्धा येऊन गेला. या मैदानाचा आढावा त्याला माहिती आहे आणि बॉलिंग असेल बॅटिंग असेल या मैदानावरची बॅटिंग सुद्धा मला अजून आठवत आहे. अगदी तडाखेबंद फलंदाजी तो करून गेला होता. त्याच्यामुळे मैदानावरचे डायमेन्शन्स कुठे आपल्याला टार्गेट झोन करता येईल किंवा कुठे आपल्याला जास्त धावा काढता येईल या अनुषंगाने तो प्रयत्न करेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत स्थिर आहे 31. ओहो पहिल्याच बॉल वरती फेस करत असताना चेंडू सरळ गेला सीमा पार. षटकार. कम ऑन डीजे. दोन ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या 37 ला 2. 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 2 विकेट्स गेल्यात. अजून देखील या इनिंग मधील 2 ओव्हर्स बाकी आहेत आणि आता नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय अमित पारकर. फिरकी गोलंदाज अगदी फलंदाजांना बीट करण्यामध्ये यश प्राप्त करतोय. तो आता समोर कडवं आव्हान असणार आहे. लेफ्ट हँड फलंदाज आणि लेफ्ट हँड नाही राईट हँड तो फलंदाज आहे गोलंदाज आहे परंतु त्यासमोर लेफ्टी आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निखिल पाटील. ओहो पहिलाच बॉल बॅक पॉइंटला कटवला होता पण तो क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट आलाय बॉल. कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. स्वस्तिकने 19 धावा खर्च केल्या तर सूरज खांबेने विकेट प्राप्त केल्या परंतु 18 धावा त्याने खर्च केल्या. ओहो टप्पा पडल्यानंतर आपला चेंडू काटा बदलतोय आणि त्या अनोख्या शैलीमध्ये येस पहा कशा पद्धतीने ठरत आहेत. हॅरी चांगली एनर्जी आहे चांगला स्टॅमिना आहे. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 या आकड्यावरती 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि मात्र कॅच ड्रॉप केला. एक सिंगल धाव केली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावेवरती आता संतुष्ट व्हावं लागेल. 40 धावा धावफलकावरती ते आल्यात. 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड आणि अजून देखील आपण पाहायला गेलं तर इथे मोठी फटके येणं आता पूर्णपणे बंद झालेत. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये हाणामारी झाली परंतु या ओव्हर्स मध्ये एक डॉट बॉल तदनंतर 2 धावा एक वाईड बॉल सुद्धा फेकला होता.
टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेनं इथे संधी आहे आणि या बॉलवरती अंपायर्स इथे आता विकेट देत आहेत कमोंडीचे. चला हॅरी अंपायरला जी गाणी आवडतात ती डीजे योगेश लावा असं मला मॅनेजमेंट कमिटीकडून सांगितलेलं आहे. स्वतः त्यांना जी गाणी आवडतात ती वाजवायची, त्यांना नाचायचं आहे. कारण मे बी ते आजचा दिवसच आपल्यासोबत आहेत. उद्या ते फायनल तर खरं म्हणजे हवे होते परंतु ते अवेलेबल नाही आहेत. तरी जर ॲडजस्ट होत असेल तर नक्कीच राहिले तर काही हरकत नाही आहे. संघाची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहूया. आता 40 आकड्यावरती पोहोचले. तिसऱ्या ओव्हरचं हे मार्गस्थ मैदानावरती पुन्हा एकदा गोलंदाज अमित पारकर, नागेश्वर आवास हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेनं अंपायर्स कडे अपील केले. जोरकस अपील आणि दोनही अंपायर आता आपापसामध्ये चर्चा करतील. बॅटची कडे लागली आहे का, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये अल्ट्रा एज हे आतापर्यंत आलेलं नाहीये. परंतु आता कालांतराने नक्कीच ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. LBW सुद्धा बॉलिंग ट्रॅक तो सुद्धा मध्यंतरी दाखवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो अनसक्सेसफुल ठरला. पण तो येणाऱ्या या आगामी काळामध्ये तुम्हाला अल्ट्रा एज सुद्धा दाखवला जाईल. म्हणजे जसं इंटरनॅशनल मध्ये आपण जे काही पाहतो ते आपल्याला आता टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. ही टेक्नॉलॉजी काही वर्षानंतर ही मात्र लागू होणार आहे. मग अल्ट्रा एज सुद्धा आपण पाहणार आहोत. तर डॉट बॉल मैदानावरती आता आलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे दाफलकावरती 40 या आकड्यावरती धावसंख्या थांबलेली आहे आणि अजून देखील 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. अमित पारकर चांगला कमबॅक केलाय. पहिले 2 बॉलर मात्र धरणे गुरुजी महागडे ठरले. तिसरा गोलंदाज इथे हवे होताना दिसतोय. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्र खाली आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स बॉण्ड्रीच्या बाहेर चौकार. अमित पारकरची महाशिवरात्रीची खेळी मला अजूनही आठवते. समोरचे गोलंदाज उस्मान पटेल किंवा त्याच्यासारखे नामवंत फलंदाजाला अक्षरशः ज्याने खेळवलं असा हा मित्रांनो गोलंदाज अमित पारकर. परंतु इथे मात्र फलंदाज गोलंदाजावरती हवी होतोय चौकार. येस अंपायर सुद्धा आता या ठिकाणी पुरुषोत्तम बघा सांगायचे की तुम्ही इकडेच थांबा. मेन म्हणजे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजन करता येईल म्हणून त्यांनी पुन्हा एकदा तिथेच थांबलेले आहेत. तुम्हाला माहितीच की 1 ओव्हर झाली की अंपायर सुद्धा आपली पोझिशन चेंज करतात. परंतु आता आम्हाला नाचवायचं आहे हॅरी यांना, कारण आता काही तास ते आमच्याकडे आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा करणार आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथेच थांबा. मैदानावरती 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत आणि धावसंख्या दाफलकावरती 3 गडी बाद 48 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लास्ट ओव्हर टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आतल्या दिशेने यासिन सरांनी सांगितले की सोन्या या नावाने याला संबोधलं जातं
आणि मी सुद्धा सांगितलं की सोन्याचा भाव आता 75,000वरती पोहोचलाय. बऱ्याच जणांनी ज्यांची लग्न होणार आहेत त्यांनी काहींनी सोनं बनवलं, काहींनी सोनं बनवलं नाहीये, परंतु आता जर तुम्ही बनवायला गेलं तर 75,000 रुपये तोल आहे. मध्यंतरी आपण साधारणतः एक 7 ते 8 महिन्यापूर्वी पाहिलं तर असा 56 ते 57,000 रुपये तोला होता आणि आता एक उंच भरारी घेतलंय आणि टार्गेट आहे की 1 लाखापर्यंत तोला मात्र जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. वळूयात मॅच कडे पुन्हा एकदा. जे कोणी नवीन लग्न करणार असतील त्यांनी मात्र ही गोष्ट लक्षात घ्या, जर काही बनवायचं असेल तर ते लवकर बनवून घ्यायचं आहे. अंतिम ओव्हर सुरू आहे. पहिलाच बॉल, 1 धाव पूर्ण झाली आहे. आता मात्र काय फटका सजवला, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, टायमिंग आणि हॅरी अंपायर पहा, षटकार. थँक्यू सो मच. 6 धावच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 56 की 55, 55 धाव फलकावरती. दर्णेगुरुजी मैदानावरती जी धावसंख्या ठेवायची होती किंवा जे खऱ्या अर्थानं टार्गेट उभारायचं होतं ते आता उभारताना दिसत आहेत, कारण आतापर्यंत 55 धावा फलकावरती आले आहेत. येणारे 4 बॉल्स पहिल्या इनिंग मधील शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण बॅटिंग करणारा मयूर वाघमेरेला पाहतोय. आल्या पावली पहिल्याच बॉल वरती त्यांनी षटकार लगावला होता आणि तदनंतर आता पाहूया रिव्हर्स अटेम्प्ट. गोलंदाज मात्र हुशार आहे आणि इथे मात्र हॅरी एम्पर पुन्हा एकदा इकडून तिकडे तिकडून इकडे आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लोकल बॉय पण तो असं वाटतं की ॲज अ आयकॉन म्हणून त्याला मागवलेलं आहे. गोलंदाजीमध्ये खूप चांगले व्हेरिएशन आहे. टप्पा पडल्यानंतर कधी बाहेरच्या दिशेनं आतल्या दिशेनं अगदी ॲक्शन तीच आहे. बॉलिंग जेव्हा बॉल रिलीज करतो त्यावेळेला मात्र काहीतरी तो वेगळी जादू करतो आणि नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने टर्न करण्याचं काम मात्र गोलंदाज संदेश मात्र करत आहे. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाठवला लॉंग लेगच्या दिशेने, षटकार. थँक्यू. एकसष्ट 61. ओहो, आता मोठा फटका, फ्लॅट अँड फ्ल्युरियस षटकार. ए पहा मैदानावरती पहा, अरे अंपायर पहा. येस, फलंदाज सुद्धा हसत आहेत अंपायरच्या या डान्स वरती. वयात मॅच कडे. ओहो, पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार. चार ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी प्रसाद चव्हाण पुरस्कृत साई झालकंड या संघाने 24 बॉल्स मध्ये इथे 73 धावा पूर्ण केल्यात आणि 74 धावांचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला मात्र दिलेलं आहे. ते पाहूया कशा पद्धतीने पूर्ण करणार आणि या सामन्याचा धावतं वळण ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चालतोय तुम्हाला या सीन मर्चंट सर यांकडे. धन्यवाद.
धन्यवाद, धन्यवाद निशांत। हेलो चेक, डीजे योगेश। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं फिर से एक बार। एनएससी खानाओ और ग्रामस्थ मंडल खानाओ, इनकी इनकी तरफ से एक बहुत ही खूबसूरत तोहफा क्रिकेट के दीवानों के लिए। हर साल की तरह इस साल भी एक खूबसूरत मैदान पर, इस मैदान को सजाने के लिए, इस मैदान को बनाने के लिए जो मेहनत की है सम्माननीय अप्पा और उसी के साथ उनके सुपुत्र जितेन गोंधली और सारे उनके एनएससी खानाओं के सारे खिलाड़ी। अलीबाग तहसील में इस तरह के खूबसूरत जो मैदान है वो हमें ज्यादातर देखने को नहीं मिलते, मगर इन 2-4 सालों में बहुत ही अच्छा प्रयास किया है कि हर गांव में एक अच्छा मैदान हो। बॉल द्यायचा आहे, लगेच मैदानावरती बॉल द्यायचा आहे आणि नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन सर लगेच संस्कार स्पोर्ट्स तळेकार विरुद्ध सी बीच फोर्ट कॅम्पिंग थेरोंडा या दोन्ही संघाचे कॅप्टन सर लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे। विजय घाणेकर आमच्या दिशेने रवाना होत आहेत, तरी थेरोंडा आपण लगेच यायचं आहे। येस अंपायर काय? हा येस, आम्हाला थंब दिलाय त्यांनी। मॅच लगेच आपण स्टार्ट करतोय आणि डीजे योगेश आपण सुद्धा रेडी राहा। आता पुन्हा एकदा या ठिकाणी न्यू मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे, थेरोंडा वर्सेस तळेखार। तर टॉस करण्यासाठी यायचं आहे। ओव्हर टू यासिन सर, धन्यवाद। तळेखार संघाचे कर्णधार आलेले आहेत, थेरोंडा संघाचे कर्णधार चला आपण सुद्धा या, टॉस करा। सन्माननीय केसरीनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल। चलिए मैदान पर पहली गेंद पर बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, 30 गज के दायरे को तोड़कर गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। धन्यवाद डीजे। हमारे डांसिंग अंपायर हैरी क्या डाइट करते हैं, क्या खाते हैं, देखना पड़ेगा, पूछना पड़ेगा, इतनी एनर्जी कहां से लेके आते हैं। चेक सर थोडं डिस्टर्ब करतोय। सन्मान्य केसरीनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेतोय। अर्थातच अजय चौलकर आणि त्यांच्या समवेत त्यांचा प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन विजय घाणेकर हे माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि केसरीनाथजी पाटील आमच्या या पंचक्रोशीमधील सर्वात जुने जनते स्कोरर म्हणून ज्यांनी कित्येक वर्ष काम पाहिले। हुईज कॉल, टॉस दाखवू नका आणि थेरोंडा संघाचा कॉल असणार आहे आणि टॉस हेड थेरोंडा संघ जिंकलेला आहे। वेळ घेणार नाहीये, फक्त निर्णय सांगायचा आहे। फील्डिंग करो। थैंक यू सो मच। आणि आपण आता वळणार आहोत पुन्हा एकदा यासिन सर यांच्याकडे, धन्यवाद। यहाँ पे देखिए फिर से एक बार कॉमेडी शो शुरू हो चुका है। जीवन दान मिला है निखिल पाटिल के हाथों से, कैच छिटक गई और सौरभ गवानकर को एक जीवन दान। इस तरह से अगर जीवन दान मिलेंगे तो ये 74 रन जो चेस करने हैं वो चेस हो सकते हैं, मगर हर ओवर में इसी तरह से बल्लेबाजी होगी तो जी हां, मगर यहां पे सेकंड अटेम्प्ट में कैच लपकने में कामयाब रहे और स्वस्तिक मात्रे बैक टू द पैवेलियन।
एकदा धन्यवाद डीजे. हॅरी अंपायरचा डान्स आवडला असेल तर टाळ्या वाजवा मित्रांनो. काही सरकार टाळ्या वाजवा जोरदार. एकदा टाळ्यांचा गजर करा. प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतोय हॅरी अंपायरसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्या वाजवा. आणि अजून सुद्धा डान्स आम्हाला बघायचा आहे. हॅरी अंपायर तुमच्यासाठी गाणी वाजवले ते. येस. नागेश्वर आवास को बहुत ही बड़ा और तगड़ा झटका मिला है क्योंकि उनके स्टार बल्लेबाज स्टार खिलाड़ी स्वस्तिक म्हात्रे आउट हो चुके हैं. अब पूरी तरीके से जिम्मेदारी इन दो बल्लेबाजों को अपने कंधों के ऊपर ओढ़नी होगी. स्पेशली सागर पाटिल अर्थात पिंट्या पाटिल स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज मयूर का सामना करने के लिए. ओहो अच्छी गेंद थी. तेज तर्रार गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई. शरीर का वेद लेती हुई उसे जैसे वैसे खेल दिया था स्क्वायर लेग की जानिब. डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे. 30 गज का दायरा मौजूद है और उसके बावजूद यहाँ पे मयूर की सोच देखिए. डीप स्क्वायर लेग और एक डीप मिड विकेट रखा गया है और ऑफसाइड की दिशा में सीमा रेखा के नजदीक कोई फील्डर मौजूद नहीं है. जी हाँ ये देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक. शानदार और जानदार ये चौका आता हुआ क्योंकि मैंने अभी भी कहा था कि ऑफसाइड की दिशा में बिल्कुल सीमा रेखा के नजदीक फील्डर नहीं है. 4 रन. इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 10 रन. 2 चौके अब तक इस ओवर में देखने को मिले हैं. जी हां इस दबा ऑफ स्टंप के बाहर सफल होकर क्या खूबसूरत और लाजवाब ये झन्नाटेदार. कितने रन मिलेंगे देखना होगा. जी हां 6 रन. धन्यवाद डीजे. धन्यवाद योगेश. तो पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं मगर 16 रन भी काफी नहीं होंगे. अब यहां पे 18 गेंदें मात्र बची है और जीतने के लिए 58 रनों की जरूरत. हर ओवर में तकरीबन 19 या 20 रन बनाने होंगे तब जाके ये मैच जीता जा सकता है. और मुश्किल तो जरूर है मगर नामुमकिन मैं बिल्कुल नहीं कहूंगा क्योंकि सागर पाटिल में वो दमखम जरूर है, वो ताकत है. ओहो मगर चकमा तो दिया है निखिल ने पहले ही गेंद के ऊपर और जीवन दान. ये लीजिए पहला जीवन दान मिला था सौरभ को और अब यहां पे सागर को जीवन दान मिला है. और हमारे डांसिंग अंपायर देखिए कुछ अलग ही इशारा करते हुए शायद बताते हुए कि नींद आ चुकी है, बैलेंस आउट हो रहा है. दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन पूरा करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 17 पर 17. फॉलोस ऑफ 1 विकेट. स्वस्तिक मात्र आउट होने के बाद अब इन 2 बल्लेबाजों को अंतिम क्षणों तक यहां पे खेलना होगा. हर ओवर में कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे. अब निखिल ने एक खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक तैनात किया है ऑफसाइड की दिशा में. उल्टे हाथ से बहुत ही बढ़िया कनेक्शन यहां पे नजर आया. गेंद ट्रैवल कर रही है, गोली की रफ्तार से निकल गई है. डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रन.
बिलांशी नागिन निघाली. नागोवा हॅरी डुलाया लागला. 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 21. एंटरटेनमेंट होना चाहिए थोड़ा तो, क्योंकि अब रात का प्रहर नहीं सुबह का प्रहर हो चुका है. 5 बज चुके हैं और इसी वजह से नींद का गलबा भी हम सभी को सता रहा है. मगर एक बहुत ही अच्छा स्ट्रोक हमें देखने को मिला सौरभ के बल्ले से. जी हां, इसमें तो सीधे बल्ले से खेला है, मगर लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है. देखिए अपने आप से नाराज, क्योंकि अगर थोड़ा सा गैप मिला होता तो फिर से एक बार यहां पे 4 रन मिले होते. हर गेंद के ऊपर चौका या छक्का लगाना चाहते हैं. वो जानते हैं कि इसी तरह से बल्लेबाजी हमें करनी होगी, वरना फिर इस मैच में बहुत मुश्किलों का सामना करना पड़ेगा. पहले ओवर में 16 तो आए हैं, मगर दूसरे ओवर में भी 16 से 20 रन बनाने हैं. हर ओवर में आपके ऊपर जिम्मेदारी है. एक भी ओवर अगर यहां पे किफायती या कंजूस गेंदबाज कोई भी गेंदबाज डालता है तो फिर ये मैच जीतना बहुत मुश्किल, असंभव के करीब. गेंद को टटोला जा रहा है, गेंद को चेक करते हुए दिखाई दे रहे हैं. हालांकि अब एक ओवर पुरानी गेंद हो चुकी है, थोड़ा सा फर शायद कम हो चुका है. गेंद ट्रैवल तो हो रही है, मगर गेंदबाज बहुत ही बढ़िया है. पहले तो मयूर वाघमारे को हमने देखा, देवत गांव से बिलोंग करते हैं, और ये जो बल्ले गेंदबाज है, जी हां, इसमें दबा गैप में खेला है और वहां पे फील्डर आए थे उस गेंद के नीचे, मगर मिस फील्डिंग, और फिर से एक बार यहां पे मिलेंगे 4. ओहो हो हो, यहां पे एक से बढ़कर एक कलाकार. ओहो, ये देखिए, ये है ताकत. मैं बार बार इसका जिक्र कर रहा था. गेंद कहां गई है? आउट ऑफ द पार्क, स्टेडियम के बाहर. 6 रन. बत्तीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. इस ओवर में 3 बड़े स्ट्रोक आ चुके हैं, जिसका मैं यहां पे बार बार आपके सामने बता रहा था कि हर ओवर में 3 स्ट्रोक आने चाहिए. 2 चौके 1 छक्का तो देखने को मिला है, अभी भी एक गेंद आना बाकी. क्या इस गेंद के ऊपर भी बड़ा स्ट्रोक आएगा? आना जरूरी है बल्लेबाजों के लिहाज से. अच्छी गेंद, जोरदार अपील पगबदा के लिए, मगर अंपायर बिल्कुल इंटरेस्टेड नहीं है. लेग बाय के रूप में 1 रन यहां पे मिलेगा जरूर, मगर ये काफी नहीं होगा. मगर फिर भी चलो ठीक है, क्योंकि 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब फासला है 12 गेंदे और 41 रनों का. रन और गेंदों में जो फासला है वो बहुत ही बड़ा फासला है, मगर मैंने कहा, अभी भी कह रहा हूं, और मैंने जो कहा था उसके ऊपर मैं अभी भी कायम हूं. सागर पाटिल और सौरभ गवानकर, ये बल्लेबाज जब तक मैदान में रहेंगे, रन और रनों की बारिश तो होती रहेगी. मैच का कुछ भी हो, मैच कोई भी जीते कोई भी हारे, मगर ये खिलाड़ी एंटरटेन करेंगे. अलग अलग तरह के शॉट मैदान के चारों तरफ खेलने की उनकी जो क्षमता है, उस वजह से गेंदबाज भी थोड़े से विचलित जरूर होंगे, मगर गेंदबाजों के हौसले बुलंद हैं. वो जानते हैं कि मात्र 12 गेंदे और 41 रन बनाना इतना आसान नहीं है. और लास्ट मैच में जिन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, वही एजाज. ओहो, ये है एजाज का मिजाज. बहुत ही बढ़िया ये गेंद थी. यार करने का प्रयास किया था, उसे खोद कर खेला मिस फील्डिंग के जरिए से, जहां पे 1 रन मिलने की संभावना थी
वहां पे 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए, मगर स्ट्राइकिंग एंड पर आए हैं सागर पाटिल। देखिए जब भी मिसफील्डिंग होती है ना तो 1 रन का नुकसान तो होता है, मगर चलो 1 रन का नुकसान हम सह लेंगे, मगर जो स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज आते हैं ना, धुआंधार बल्लेबाज, तब थोड़ा सा कुछ अलग होने का संभव मुझे हमेशा नजर आता है। ये लीजिए बहुत ही अच्छा स्ट्रोक है, फिर से एक बार मिस फील्डिंग, मगर 2 ही रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। निखिल पाटिल वागरन गांव से बिलोंग करते हैं। वागरन गांव बहुत ही छोटा सा गांव, मगर इस खिलाड़ी ने इस गांव के नाम का परचम लहराया है। गांव को पूरे अलीबाग तहसील और अलीबाग तहसील के बाहर भी फेमस कर दिया है। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 37 रन, 37 रन स्कोर कार्ड पर। सफर बहुत लंबा है, बहुत दूर जाना है, दिल्ली अभी बहुत दूर है। बड़े स्ट्रोक की तलाश, मगर इसमें दबाव फंस गए। कटर गेंद थी और उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए। गेंद हवा में खड़ी हुई और इसी के साथ फॉलो थ्रू में एक आसान सा कैच। सागर पाटिल बैक टू द पैवेलियन। धन्यवाद डीजे। देखिए दोस्तों, 1-2 बड़े स्ट्रोक खेलने से कोई फायदा बनने वाला नहीं है। मैं अक्सर कहता हूं कि मंजिल पे ना पहुंचे उसे रास्ता नहीं कहते, मंजिल पे ना पहुंचे उसे रास्ता नहीं कहते, और 2-4 कदम चलने को चलना नहीं कहते। आपको अंतिम क्षणों तक चलना होगा। जी हां, इस पर दबा जड़ में डाल दिया था। साहिल खांबे आए हैं नए बल्लेबाज। साहिल भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं, नो डाउट, मगर जो फासला बन चुका है वो बहुत ही ज्यादा दूरी यहां पे पैदा हो रही है। 8 गेंदे और 36 रन। जी हां, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर निकले थे, उसे खेला है, मोड़ दिया है लॉन्ग लेग की दिशा में, और सौरभ को मिलेगा फिर से एक बार ये चौवा। धन्यवाद डीजे। देखिए 7 गेंदे और 32 रन, और सुधागढ़ पाली के मैदान पर ये एजाज कुरैशी मौजूद थे जब वहां पे 6 गेंदों में 31 रन बनाए थे विजय पावले ने। जी हां, इसमें दबा हवा में खेला है, चिप किया है उसे, मगर उस गेंद के नीचे आ रहे हैं खुद एजाज। बैक टू बैक इसी ओवर में 2 विकेट चटकाए हैं। सौरभ गवानकर भी मैदान से बाहर। धन्यवाद डीजे। 6 गेंदे और 32 रनों की जरूरत। एजाज ने इस ओवर में भी कमाल कर दिया है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। 1 चौका मात्र इस ओवर में हमें देखने को मिला, और 2 बल्लेबाजों को चलता किया है, और सिर्फ 9 ही रन खर्च किए हैं। देखिए एजाज बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। वाह क्या बात है एजाज, आपने गेंदबाजी में बल्लेबाजी से भी ज्यादा करामत की है। वाह, कमाल कर दिया आपने। जैसे जैसे उम्र बढ़ रही है वैसे वैसे आपकी खेल में निखार आ रहा है। 42 रन स्कोर कार्ड पर। फुल टॉस, और इस तरह की गेंद का हश्र यही होगा साहिल खांबे के बल्ले से। शानदार सिक्सर।
5 गेंदों में और 4 छक्के चाहिए। 5 गेंदों में अगर 4 छक्के आते हैं तो काम बन सकता है। ओह, अच्छा स्ट्रोक नहीं कह सकते क्योंकि वहां पे खिलाड़ी मौजूद, मगर जीवन दान मिलेगा। दूसरा रन यहां पे मुकम्मल करने की कोशिश, मगर समीर पारकर को अपना विकेट गंवाना पड़ेगा। समीर पारकर आउट। अब यहां पे 4 गेंदें बची है और जीतने के लिए 23 रनों की जरूरत। लगातार 4 छक्के लगाने पड़ेंगे, तब यहां पे काम बन सकता है। क्या 4 छक्के यहां पे लगाएंगे साहिल? साहिल के पास सुनहरा मौका। इसी बीच नए बल्लेबाज सूरज की बॉडी लैंग्वेज, उनके चलने का अंदाज और उसी के साथ मयूर वाघमारे के चलने का अंदाज मुझे हमेशा सेम लगता है। जी हाँ, अच्छा शॉट तो जरूर है, मगर यहां पे चाहिए 6, मिलेंगे मात्र 1। और इसी के साथ ये मैच में बहुत ही ज्यादा पिछड़ चुके हैं बल्लेबाजी करने वाली टीम नागेश्वर आवास। नागेश्वर आवास में हमें देखने को मिले सारे के सारे जो खिलाड़ी हैं आइकॉन के रूप में, वो हमारे लोकल हीरो हैं, टेनिस क्रिकेट के बहुत ही शानदार खिलाड़ी, मगर बहुत ही अच्छा उन्होंने यहाँ पे क्रिकेट जरूर खेला है, मगर गेंदबाजी थोड़ी सी खराब हुई, वरना बल्लेबाजी तो बहुत ही अच्छी हुई थी। अगर अंतिम ओवर में कुछ 16-17 रन बचते तो एक कांटे का मुकाबला हमें जरूर देखने को मिला होता, मगर अब मात्र औपचारिकता, फॉर्मेलिटीज बची है। 2 गेंदें आना बाकी और 22 रनों की जरूरत। रजत मुंडे का नेचर बहुत ही मुझे अच्छा लगता है, किसी भी तरह का एटीट्यूड नहीं है, अपने काम से काम, अपने काम से मतलब। जी हाँ, एक छक्का तो यहां पे आ चुका है। खुद की खुशी के लिए ये छक्का उनको आत्मविश्वास देगा, मोटिवेशन मिलेगा, मगर मैच में कोई फर्क नहीं पड़ेगा। 1 गेंद और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। चलिए, इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने। साई झालकंड टीम ने इस मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। और इसी के साथ मैं यहां पे अनाउंसमेंट करना चाहूंगा, मैन ऑफ द मैच कोई भी बता सकता है। मैन ऑफ द मैच के हकदार है मयूर वाघमारे, मॅन फ्रॉम देवत। मयूर वाघमारे यांना विनंती आहे की आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे। यानंतर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय आणखीन एक सामना, आणि या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी विनंती करणार आहे आमचे साथी समालोचक निशांत, इम्रान आणि के यांना। धन्यवाद।